नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। सध्या बिहारमध्ये निवडणूक किंवा निवडणुकीपूर्वीचा राजकीय संघर्ष केवळ मैदानात नाही तर प्रत्येक मोबाईल स्क्रीनवर देखील दिसतोय। जात, अस्मिता आणि विकासाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या युद्धात महाराष्ट्रातून छठ पूजेसाठी आलेले लाखो प्रवासी मतदार किंग मेकरची भूमिका बजावतात। बिहारच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे राज्याची जातीय जनगणना। या जनगणनेच्या आकडेवारीने पारंपरिक राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत। सर्वेनुसार अत्यंत मागास वर्ग हा राज्यातील सर्वात मोठा गट ठरलाय। या गटाला आतापर्यंत मागास जातींचा एक उपगट मानलं जात होतं, पण आकडेवारीने त्यांची राजकीय ताकद सिद्ध केली आहे। दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांना त्यांच्या घटत्या ताकदीमुळे आणि भाजपच्या वाढत्या वर्चस्वामुळे अनेक राजकीय प्रश्नांचा सामना करावा लागतोय। एनडीए आघाडीतून त्यांना पुढील निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात भाजपने ठेवलेलं मौन हाच विरोधी पक्षांना मोठा मुद्दा मिळालाय। तेजस्वी यादव वारंवार हा प्रश्न उपस्थित करतायत, ज्यामुळे नितीश कुमारांच्या पारंपरिक ईबीसी मतदारांमध्ये संभ्रम वाढतोय। राष्ट्रीय जनता दल आपले पारंपरिक मुस्लिम यादव समीकरण कायम ठेवून आता नोकरी, शिक्षण करण्यास इच्छुक असलेले तरुण आणि सामाजिक न्यायवादी पक्षांना सोबत घेत आहेत। तेजस्वी यादव रोजगार आणि विकासावर बोलत असले तरी त्यांचे नेते सोशल मीडियावर यादव अस्मितेवर आधारित रील्स आणि गाणी वापरून पारंपरिक मतदारांना सक्रिय ठेवत आहेत। आजची बिहारची निवडणूक रॅली आणि सभांमधून कमी, पण फेसबुक, इंस्टाग्राम रील्स आणि भोजपुरी गाण्यांमधून जास्त लढली जाते। सोशल मीडिया हे आता प्रत्येक जातीच्या प्रचार यंत्रणेचं माध्यम बनलंय। प्रत्येक जात समूह त्यांच्या नेत्यांचे आणि जातीचे गोडवे गाणारे व्हिडिओ व्हायरल करतायत। जात ही आता निवडणुकीतील डिफॉल्ट सेटिंग आहे। प्रशासनात आपला माणूस आपल्या जातीचा नेता असेल तर दबदबा राहील हा संदेश मीम्स मधून स्पष्ट दिला जातो। बेरोजगारी, शिक्षण आणि स्थलांतर यांसारख्या पॉकेटबुक मुद्द्यांवर चर्चा होत असली तरी उमेदवारी वाटप आणि अंतिम प्रचारात पुन्हा जात आणि धर्माचं समीकरण सर्वात महत्त्वाचं ठरतंय। नोकरी व्यवसायासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये गेलेले लाखो बिहारी बांधव सध्या छठ पूजेच्या निमित्ताने आपल्या मायभूमीवर परतलेत। आणि हाच एक फायदा बिहारच्या राजकारणाला देखील होणार आहे, कारण आता हेच जे पुन्हा परतलेले जे बांधव आहेत ते आता निवडणुकीमध्ये आपली मतं मांडणार आहेत। महाराष्ट्राच्या कर्मभूमीवर त्यांना परप्रांतीय किंवा अमराठी म्हणून भाषिक राजकारणाचा सामना करावा लागतो, पण बिहारमध्ये जात आणि राजकारण हे जणू देह आणि आत्मा आहेत। पण आता ही लढाई रॅलीतून बाहेर पडून तुमच्या माझ्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर लढली जाते। राष्ट्रीय जनता दलाचे समर्थक भोजपुरीतील कॅची गाणी वापरून यादव समाजाचा गौरव करतायत। तेजस्वी यादव आणि लोकप्रिय कलाकार खेसारी लाल यादव यांचे व्हिडिओ कोट्यावधी व्ह्यूज मिळवत आहेत। याला प्रत्युत्तर देण्यासाठी एनडीए समर्थकांनी भूमिहार आणि कुशवाह वर्चस्वाच्या क्षेत्रांमध्ये स्वतःचे डिजिटल किल्ले उभारले। खेवनहार कोण इतकंच नव्हे तर नितीश कुमार यांच्यावर टीका करणारे आणि त्यांची बाजू घेणारे कुर्मी मीम्स तसेच मुकेश साहनींना भविष्याचा खेवनहार म्हणणारे निषाद रील हे दाखवतात की बिहारच्या राजकारणात प्रत्येक जातीने आता आपली ऑनलाईन दुकाने उघडलेत। आज छठ पूजा आहे आणि गेले काही दिवस आपण पाहतोय की मुंबई, पुणे, सुरत यांसारख्या शहरांतून छठ पूजेसाठी निघालेल्या प्रवाशांची गर्दी झाली होती। रेल्वे स्टेशनवर झालेली ती प्रचंड गर्दी, एका डब्यात क्षमतेपेक्षा तिप्पट लोक भरलेले, महिला आणि मुलांची होणारी ससेहोलपट। या छठ पूजेसाठी सरकारने जादाच्या गाड्या सोडल्या होत्या आणि त्यावरून राज्याच्या राजकारणाने नवीन दिशा घेतली। विरोधकांनी टीकेला सुरुवात केली, पण बिहारचं राजकारण आता केवळ रस्त्यांवरती रॅली किंवा निवडणुकीच्या जाहीरनाम्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हे प्रत्येकाच्या लक्षात आलंय। ते आता तुमच्या छठ पूजेची पवित्रता, संस्कृती आणि भावनिक ओढ एका बाजूला आहे, तर त्याच वेळी जात ही सर्वात मोठी राजकीय ओळख बनून मतदारांच्या मनावर ठाण मांडून बसली। या निवडणुकीत बिहारचा प्रवासी मतदार जाती अस्मितेचं गाणं ऐकून मतदान करणार की महाराष्ट्रातील मेहनतीतून मिळालेल्या विकासाच्या जाणीवेने मतपेटी भरेल, हाच प्रश्न बिहारच्या आणि भारताच्या राजकारणाला सतावतोय। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे?
बिहारच्या या म्युझिक आणि मीम्स वरून चालणाऱ्या जातीय राजकारणाच्या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.